उपमहानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना भाजप महायुतीची सत्ता आली तर शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक 20च्या नगरसेविका शर्मिला रोहित पिंपोळकर गायकवाड यांना ठाण्याच्या महापौर पदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे। तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने उपमहापौर पदासाठी प्रभाग क्रमांक 11चे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला आहे। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले इत्यादींच्या शिवसेना व भाजप महायुतीच्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये आज हे दोघांचे अर्ज दाखल करण्यात आले। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे गटनेते पवन कदम, भाजप गटनेते मुकेश मोकाशी तसेच सर्व शिवसेना भाजप महायुतीचे नगरसेविका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर प्रसंगी खासदार नरेश म्हस्के, भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, महापौर पदाच्या उमेदवार नगरसेविका शर्मिला रोहित पिंपोळकर, उपमहापौर पदाचे उमेदवार नगरसेवक कृष्णा दादू पाटील यांनी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। दरम्यान विरोधी पक्षांच्या कोणीही महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल न केल्याने महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित असून ही निवडणूक बिनविरोध होईल असं चित्र आहे। शिवसेना भाजप युती म्हणून आम्ही ठाणेकरांसमोर गेलो होतो। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेले 32 वर्ष या ठाणे महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकतोय आणि तीच परंपरा शिवसेना भाजप युती म्हणून या वर्षी सुद्धा आम्ही कायम ठेवलेले। आणखी 5 वर्ष या महानगरपालिकेवरती शिवसेना भाजप युतीचा भगवा झेंडा फडकलेला आहे। एकनाथ शिंदे साहेब, निरंजन डावखरे, नरेश म्हस्के आणि आम्ही सर्वजण एकत्रित सर्वप्रथम त्यांना महापौर दालनामध्ये श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर आम्ही इथे अर्ज भरायला आलेलो आहोत। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गोंगाट, नारेबाजी न करता शांततामय पद्धतीने प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने ठेवलेली प्रक्रिया पूर्ण करावी असा निर्णय झाला आणि शिवसेनेतर्फे महापौर म्हणून शर्मिला पिंपोळकर यांचा अर्ज भरण्यात आला आणि भारतीय जनता पार्टीला उपमहापौर पद हे मिळालेलं आहे आणि त्यानुसार आमचे ज्येष्ठ नगरसेवक कृष्णा दादू पाटील यांचा अर्ज या ठिकाणी भरण्यात आला आहे। महापौर पदाची उमेदवारी पुन्हा एकदा भेटलेली आहे। अभिमान वाटतोय की एका सर्वसामान्य स्त्रीला या सर्व आपल्या नेते मंडळींनी एक पद दिलंय महापौर पदाचं आणि त्याचा मी मान राखेन। काम करण्याची संधी भेटली आहे मोठी ठाणे जिल्ह्यावरती, त्याचं काम करण्याचं, सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। भारतीय जनता पार्टीमध्ये खरोखर आनंदाचं वातावरण आहे, परंतु अजितदादांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली तसेच धर्मवीर आनंद साहेबांना अभिवादन करून देवेंद्र फडणवीस साहेबांचा विश्वास, रवींद्र चव्हाण साहेबांचा पाठिंबा आणि संजयजी केळकर आमदार तसेच निरंजन डावखरे साहेब आमदार तसेच जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या सहकार्याने आज मला उपमहापौर पदाचा फॉर्म भरण्यास संधी दिली, तर त्याचं नक्कीच मी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार अपेक्षित काम करीन, एवढीच मी आता तुम्हाला सांगू इच्छितो।